प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. माणसाठायी एकाच वेळेला 3 प्रकारच्या प्रवृत्ती जागृत असतात. पहिली प्रवृत्ती असते मानवी प्रवृत्ती, दुसरी प्रवृत्ती असते सैतानी प्रवृत्ती आणि तिसरी प्रवृत्ती असते आध्यात्मिक किंवा ईश्वरी प्रवृत्ती. आणि या सर्वांची सरमिसळ होऊन माणूस जीवन जगत असतो. मानवी प्रवृत्तीमुळे माणसाला थकवा येतो, भूक लागते, झोप लागते, तहान लागते, राग येतो. अशा सगळ्या गोष्टी मानवी प्रवृत्तीमधून होत असतात. तर सैतानी प्रवृत्तीमुळे माणसामध्ये सगळ्या प्रकारच्या विकृती जागृत होत असतात, विकसित होत असतात आणि कार्यरत होत असतात. तर ईश्वरी प्रवृत्तीमुळे किंवा आध्यात्मिक प्रवृत्तीमुळे माणसाची ओढ परमेश्वराकडे असते. माणूस धार्मिक जीवनामध्ये प्रगती करत राहतो, चांगले सद्गुण जोपासत राहतो आणि अतिशय सुंदर असं जीवन जगू शकतो. आणि मग अशा वेळेला काय नक्की घडत असतं? मानवी प्रवृत्ती आणि सैतानी प्रवृत्ती जर एकत्र आल्या तर त्या ठिकाणी नक्कीच माणूस सैतानी प्रवृत्तीकडे झुकून चुकीच्या मार्गाने जीवन जगू लागतो. त्याच्या विकृती मजबूत बनत जातात आणि मग माणूस सातत्याने पापी जीवनामध्ये पापमय अवस्थेमध्ये राहत असतो. मानवी प्रवृत्ती जर आध्यात्मिक प्रवृत्तीकडे झुकत राहिली तर मग माणूस मात्र स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करू लागतो. बऱ्याच वेळेला माणसाच्या अंतर्यामी ईश्वरी प्रवृत्ती आणि सैतानी प्रवृत्ती ह्यांच्यामध्ये एक आंतरिक झगडा सुरू असतो. आणि हा झगडा जर व्यवस्थितपणे हाताळायचा असेल तर माणसाने सातत्याने आतमध्ये डोकावणं महत्त्वाचं असतं. आजच्या शुभवर्तमानामध्ये काय घडत आहे? प्रभू येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये आहे. सभास्थान हे पवित्र ठिकाण आणि त्या ठिकाणी तो शिकवण देत आहे. लोक फार मोठ्या आश्चर्याने, कौतुकाने त्याची ही शिकवण आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्याच सभास्थानामध्ये अशुद्ध आत्मा लागलेला माणूस आहे. ह्याचा अर्थ काय? जागा पवित्र आहे परंतु माणूस मात्र अशुद्ध आत्म्याने पछाडलेला आहे. आणि म्हणूनच पवित्र आणि अपवित्र, सत आणि असत, उजेड आणि अंधार ह्यांचं एक द्वंद्व आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्यासमोर सादर करण्यात आलेला आहे. अशुद्ध आत्म्याचा आवाज आणि प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी ह्यांचा एक फार मोठा झगडा आपल्यासमोर सादर करण्यात आलेला आहे. आणि तो अशुद्ध आत्मासुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत आहे असं आपल्याला दाखवून देण्यात आलेलं आहे. आणि त्याला ह्या माणसाला सोडायचं नाही आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीने प्रभावित झालेला हा माणूस सैतानाच्या कचाट्यातून पूर्णपणे मुक्त होऊ इच्छित आहे. आणि अशा ह्या द्वंद्वामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा विजय झाल्याचं दिसून येत आहे. आणि त्यामुळे लोकांनी जी शिकवण अगोदर ऐकली होती त्यामध्ये ह्या चमत्काराची भर पडली आणि त्यामुळे त्या शिकवणुकीला एक वेगळीच झळाळी आली. विनोबा भावे ह्याने किती सुंदर म्हटलेलं आहे की भूक लागली असता माणूस खात असतो ती प्रकृती असते, भूक नसताना माणूस खात असतो ती विकृती असते, भूक असून सुद्धा आपलं ताट दुसऱ्या व्यक्तींपुढे सारतो ती संस्कृती असते. ही संस्कृती म्हणजे ईश्वरी संस्काराने सुंदर बनलेली मानवी प्रवृत्ती असते. आणि म्हणूनच आज आपल्या आतमध्ये डोकावून पाहूया कोणत्या प्रवृत्तीकडे आपला कल आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण सातत्याने जर आपण ऐकत राहिलो तर आपल्यामधील दुष्ट प्रवृत्ती जळून जाऊ शकते आणि सत्प्रवृत्ती नव्या तेजाने तळपू शकते. तशी कृपा आपल्याला परमेश्वराने प्रदान करावी म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.